नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वीटी आता घराच्या बाहेर येऊन पायरीवरती बसलेली असते. स्वीटीला बिचारीला करमत नसतं. तिच्या आईबाबांची तिला आठवण येत असते, म्हणून स्वीटी बाहेर येऊन बसलेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कोणीतरी बाहेर गेले हे लक्षात आल्यामुळं यशवंत उठतो आणि यशवंत पण बाहेर येतो आणि पाहतो तर काय, स्वीटी बाहेर आलेली असते. मग स्वीटीला म्हणतो, काय झालं, तू अशी का आलीस बाहेर? तेव्हा स्वीटी सांगू लागते की मला ना झोपच येत नव्हती. तेव्हा मग यशवंत आणि स्वीटी दोघंही गप्पा मारत बसतात. यशवंत सांगत असतो की आम्ही गावाकडे होतो ना, अंगणात झोपायचो. त्याचबरोबर स्वीटी पण सांगते की आम्ही ना टेरेसवरती झोपायचो. या सगळ्या त्यांच्या गप्पा चालू असतात. दोघंही एकमेकांशी बोलत असतात. त्याचबरोबर यशवंत म्हणत असतो की त्यावेळेचे दिवस वेगळे होते. अंगणात अगदी छान असं अंथरूण घालून झोपता यायचं. हे सगळं यशवंत सांगत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं स्वीटी आणि यशवंत यांच्या गप्पा सुरू झालेल्या असतात. यशवंत स्वीटीला विचारत असतो की नक्की तुमच्याकडे कसं आहे, तुझ्या घरी कोण कोण आहे? मग सांगते स्वीटी की मेरी माँ, बाबा और बाई. बाकी सगळं स्वीटी सांगत असते. यशवंत पण छान गप्पा मारत असतो. दोघांचंही छान चालू असतं. स्वीटीच्या मात्र लक्षात येत नाही यशवंत बरोबर ती गप्पा मारत आहे. त्यामुळं तिच्या तोंडून काही चुकून शब्द बाहेर पडायला नको, कारण ते जर कळलं तर खूप अवघड होईल याची भीती मात्र स्वीटीच्या मनात नसते. कारण तिला असं वाटत असतं की तिनं तिच्या बाबांबरोबर बोलते, असं ती बोलत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी छान गप्पा मारत असते आणि इकडे आता समीर आणि सीमा यांचा वाद सुरू असतो. समीर म्हणतो की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सीमा म्हणते, रात्रीच्या किती वाजलेत माहिती आहे का तुला? तू मला आत्ता प्रश्न विचारतोयस? तेव्हा मात्र समीर म्हणत असतो की मला काही माहिती नाही, कारण आत्ता मला माहिती आहे की हे सगळं कोण आहे. माझे 3 प्रश्न आहेत. ती माणसं कोण होती, ती आपल्या घरात का आली आणि ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली? सीमा म्हणत असते, आईंनी सगळी उत्तरं दिलेली आहेत बाबांना, त्यांनी विचारलेले आहेत. आता मला काय तुम्ही कोर्टात उभं करून प्रश्नच विचारणार आहात का? त्यावरती समीर म्हणत असतो की हे बघ सीमा, तुलाही माहिती आहे की तू काय केलेलं आहेस ते. मला माहिती आहे की आईने काय केले. आईने तुझी बाजू घेतलेली आहे. आईने तुझ्या बाजूने उभा राहून त्यात स्वतः इन्वॉल्व आहे असं सांगितलेलं आहे. ही आईची आधीपासूनची सवय आहे. आम्ही लहान असताना पण आई तेच करायची. बाबा आमच्यावरती रागावू नये म्हणून त्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत असं ती दाखवायची. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र इकडे समीर त्याचबरोबर सीमा बोलत आहेत. समीरचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला कळल्याच पाहिजे. तू माझ्यापासून ही गोष्ट का लपवलेली आहे आणि या सगळ्याला काय कारणीभूत आहे हे मला कळलंच पाहिजे, असं समीर तिला ठणकावून विचारत असतो. परंतु समीरचं बोलणं मात्र सीमा ऐकत नसते. ती म्हणत असते की मी का उत्तरं देऊ तुला? मला नाहीत द्यायची उत्तरं, कारण काहीही झालं तरी मला माहिती आहे की काय झालेलं आहे ते. तेव्हा समीर म्हणत असतो की हे बघ, तू चूक तर केलेली आहेसच, कारण तू जे केलेलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर मला कळलंच पाहिजे. आईने लहानपणापासून आम्हाला माहिती आहे की ती कशी वागत आहे ते, कारण आईने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतलेल्या आहेत. बाबांनाही तिनं शांत केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर तुझं वाढत चाललं तर मी सहन करणार नाही, असं समीर स्पष्टपणे सांगतो. तेव्हा सीमा त्याला म्हणते की तू झोप, इथे मी चाललेले आहे बाहेर. एकतर मला भूक लागलेली होती, तुला मी माझ्यासाठी आण म्हणलं होतं जेवायला, तरी तू आणलेला नाही, माझा फोन उचललेला नाही. त्यावरती समीर म्हणत असतो की तुझं तर डाएट आहे ना? तर समीरला सीमा म्हणत असते, हो हो, तू माझं सगळंच ऐकत असतो ना, त्यामुळे आता माझ्या डाएटची काळजी पण तूच करत आहेस. हे त्यांचं बोलणं चालू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमा आता बाहेर झोपायला आलेली असते. तिला भूक लागलेली असते म्हणून तिने फ्रीज उघडते किचनमध्ये जाऊन, आणि तेवढ्यात तिला एक मुलगा दिसतो आणि त्या क्षणी सीमा जोरात किंचाळते. इकडे समीर त्याचबरोबर शुभा, बाहेर गप्पा मारत बसलेले यशवंत आणि स्वीटी सगळेजण जागे होतात आणि सगळेजण तिकडे येऊ लागतात. तेव्हा मात्र इकडे शुभा सर्वजण किचनकडे येत आहेत. सुरुवातीला समीर येतो आणि म्हणतो काय झालं नक्की? तेव्हा ती सांगत असते. समीर लाईट लावतो आणि पाहतो तर काय, तो म्हणतो की हे, आणि तोही किंचाळतो. आणि इकडे यशवंत आणि स्वीटी दोघंही धावत निघालेले असतात. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न तर सगळ्यांना पडलेला असतो की कोण आलेला आहे, कशामुळं सीमा इतकी किंचाळलेली आहे. त्यामुळं सगळेच जण बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा त्याचबरोबर जोरात किंचाळत असते. समीर तिथं असलेला चमचा उचलतो आणि त्या चमच्याने त्या मुलाला मारायचा प्रयत्न करत असतो. परंतु समीरच्या मात्र लक्षातच येत नाही की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं हँडल नाही करता येणार.
मग सगळेजण तिथं आलेले असतात. मक्या तिथे येतो आणि मक्या त्या मुलाची कॉलर पकडतो आणि मक्या त्याला विचारू लागतो की तू का आलेला आहे. तेव्हा तो सांगत असतो की 3 दिवस झालं मी उपाशी आहे, मी काही खाल्लेलं नाही आहे, मला भूक लागलेली होती म्हणून मी आलेलो आहे, असं मक्याला तो सांगत असतो. समीर म्हणत असतो म्हणजे काय, भूक लागलेली म्हणजे काय. आणि त्याच वेळी आता शुभा तिथं आलेली असते. तो म्हणत असतो की खरंच सांगतोय मी, मला ना खूप भूक लागलेली, मी काहीच केलेलं नाही आहे, मला फक्त खायचं होतं म्हणून मी आलेलो होतो, मी काही चोरी करायला वगैरे आलेलो नाही, असं त्या मुलाचं बोलणं असतं. आणि ते कोणीकडे सीमा तर जोरात किंचाळलेली असते. सगळेजण तिथं आलेले असतात आणि मग आता पोलिसांना फोन करा, याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, असं सगळ्यांचं बोलणं सुरू होतं. तेव्हा मात्र आता पोलिसांना फोन करायचा असतो आणि त्याचबरोबर तो मुलगा म्हणत असतो की नाही नको, मी फक्त जेवायसाठी आलेलो होतो. शुभा तिथे येते. मक्या आणि समीर दोघंही त्याला मारत असतात. शुभा म्हणते थांबा रे, त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया आधी, असं म्हणत शुभा म्हणते काय झालं बाळा, मला सांग बरं. तेव्हा सगळेजण शुभाला म्हणू लागतात की काय आहे. तेव्हा बाबा म्हणतात तुझी आई तर हरिश्चंद्राचा अवतारच आहे, तिला शांत करा आणि तिला बाजूला घ्या आधी. शुभा मात्र ऐकायला तयार नसते. शुभा म्हणत असते की काय झालं सांग बाळा मला. तेव्हा तो सांगतो की नाही माई, मला ना भूक लागलेली होती म्हणून मी या घरात घुसलेलो आहे, मला ना खायचं होतं, मला खूप भूक लागलेली होती, असं तो सांगत असतो. स्वीटी पण हे सगळं बोलणं ऐकत असते. शुभा म्हणत असते बरं ठीक आहे बाळा, तुला भूक लागली होती ना, मी बघते तुझ्या जेवणाचं, चल, असं म्हणत शुभा त्याला घेऊन जाते. त्याचवेळी समीरचे तो हा पाय पकडत असतो. दादा नको ना, प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ, ती लय मारतात तो, असं तो सांगत असतो आणि सगळेजण पाहतच असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की मला ना भूक लागली होती, फक्त मी भूक लागली होती म्हणूनच आलेलो आहे, मला काही चोरी करायची नव्हती. इकडे सीमा म्हणत असते की याची आता नौटंकी सुरू आहे. तर शुभा पुढे येते, डाळ खिचडी फ्रीजमधली काढते आणि ती गॅसवरती गरम करायला ठेवते आणि त्याला म्हणते बाळा तुला भूक लागली आहे ना, मी तुला जेवायला देते, पण आधी स्वच्छ हात तर धु, तुझे हात किती घाण आहेत सांग बरं, अशा हाताने खाल्लं तर तुला जंत होतील की नाही, बरं चल आधी खाऊन घे आणि नंतर बाकीच्या गोष्टी बघूया. तर सगळेजण शुभाला ओरडत असतात तुला कळतंय का, तू काय करतेस, अगं तो चोर आहे, त्याला खाऊ घालते. शुभा म्हणते नाही हो, त्याला भूक लागली आहे ना, सरका बरं, ती डाळ खिचडी गरम करून त्याला द्यायची आहे, फ्रीजमधली डाळ खिचडी तशी गार देऊ का हो त्याला खायला, असं शुभा बोलत असते आणि सगळ्यांना बाजूला करत असते. सीमा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. शुभाचं हे वागणं ऐकून सगळ्यांनाच कळत नसतं की हिच्याशी नक्की बोलायचं कसं आहे, कारण ही ज्या पद्धतीनं रिॲक्ट होत आहे ती इतकी विचित्र गोष्ट आहे. कारण शुभाला जराही वाटत नाही आहे की तो मुलगा चोर आहे, तर आपण त्याला अशा पद्धतीनं नाही वागवलं पाहिजे. शुभाचं एकच म्हणणं असतं की तो चोर असला तरी त्याला भूक लागलेली आहे. बाबा मात्र पाहतच राहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं शुभा अगदी आईच्या मायेने त्याला खाऊ घालत असते. त्याला म्हणत असते की तू खा बाळा, शांतपणे खा. सगळेजण आता शुभाला म्हणतात की बाहेर चल. इकडे समीर पण म्हणत असतो की आई बाहेर चल बरं, आणि समीर सर्वजण आता घरातून बाहेर जातात. सीमा म्हणत असते की त्याला आतमध्ये कोंडून ठेवा, कारण तो पळून जाईल, आपल्याला पोलिसांना कॉल केलाच पाहिजे. त्यावेळेस मकरन पण म्हणत असतो की आई तुझं चुकतंय, अशा पद्धतीनं नाही रिॲक्ट झालं पाहिजे, काय माहिती उद्या तो मुलगा पुन्हा येऊन चोरी करून त्याच्या टोळीला घेऊन येऊन आला आणि चोरी करून गेला तर. आणि या सगळ्यांचं बोलणं आता ह्या मुलाला ऐकायला येत असतं. सगळेजण म्हणत असतात की नाही, तो म्हणत असतो नाही हो माझी बाबूजी प्लीज ऐसा मत करो, असं ती बोलत असतो. मला नका ना देऊ पोलिसांच्या ताब्यात. सीमा म्हणत असते आई तुमच्या लक्षात येत नाही आहे का तुम्ही काय करताय ते, अहो तो चोर आहे चोर. तेव्हा समीरला सीमा सांगत असते की समीर तुझ्या लक्षात येते का, जर त्या चोराने उद्या आपल्या सानूला काय केलं तर काय करणार आहेस. इकडून हा मुलगा मात्र ओरडत असतो मला प्लीज पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, कारण मला भूक लागली होती म्हणून मी तुमच्या घरात शिरलेलो आहे, असं त्याचं म्हणणं असतं. पण घरातलं कोणीच ऐकायला तयार नसतं. सीमा तर इकडे शुभाला दरडावून सांगत असते की आई बाद झालं, आता त्या मुलाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मी ऐकून घेणार नाही, असं सीमा सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं बाबा पण म्हणत असतात की काय करू शुभा मी तुझं, पण शुभा ऐकायलाच तयार नसते. शुभा म्हणत असते की मला काही माहिती नाही आहे, आत्ता सध्या आपल्याला जे काही करायचं आहे ते मिळून करायचं आहे. तोपर्यंत मकरनने पोलीस स्टेशनला कॉल केलेला असतो. स्वीटीला पण असं वाटत असतं की नाही पोलिसांना बोलवलं पाहिजे, असं स्वीटीचंही म्हणणं असतं, परंतु कोणीही ऐकायला तयार नसतं आणि सगळेजण हे पाहत असतात. त्या मुलाने तर डोक्याला हात मारून घेतलेला असतो, कारण आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवणार आहेत. आता त्याला भीती वाटायला लागलेली असते. इकडे बाबा म्हणत असतात की काय चाललंय हे शुभा तुझं. शुभा म्हणत असते हे बघा त्याला भूक लागलेली होती म्हणूनच तो आपल्या घरात आलेला आहे ना, मग आपण त्याला समजून घेऊया ना, असं शुभा सांगत असते. परंतु घरातलं दुसरं कोणीच ऐकायला तयार नसतं. तर इकडे सगळेजण आता दुसऱ्या दिवशी चर्चा करत असतात. किल्लेदारांच्या घरी चोरी झालेली आहे. मग यशवंतला विचारत असतात की चोर कसा आला, नक्की काय केलं. यशवंत म्हणतो
मकरनने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे हे सगळं तो सांगत असतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या ना तेव्हा काय झालं माहिती आहे का, मग चोरीला काय काय गेलं हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा इकडे यशवंत सांगत असतो फक्त पातेल्यावर खिचडी चोरीला गेलेली आहे, तिथे माझ्या बायकोने त्याला खाऊ घातलेली आहे, घरातलं कोणतीही गोष्ट चोरीला गेलेली नाही. आणि मग तिथून मितू जात असते हे पाहून यशवंत तिला म्हणतो मितू तू. तेव्हा मितू सांगते की बाबा काय झालं तुमचं इथं, तुम्ही काय गप्पा मारत बसलाय, घरी चोरी झाली ना. तेव्हा यशवंत म्हणतो आली का बातमी तुमच्यापर्यंत पण पोचली का. तेव्हा मितू म्हणते हो बाबा, बरं तुम्ही लवकर घरी या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणत मितू तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळेजण बोलत असतात आणि यशवंतला विचारतात खिचडी कसली होती. यशवंत सांगतो मुगाची होती आणि सगळेजण हसत असतात. खरंच मुगाची खिचडी होती म्हणजे चोरी करणारच आणि तो तृप्त झाला असणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शुभा म्हणत असते की गॅलेक्सी सांग ना जवळचं पोलीस स्टेशन. पण गॅलेक्सीला कळतच नसतं शुभाचं बोलणं. गॅलेक्सी मात्र म्हणत असते की इंग्लिशमध्ये सांग. तेव्हा शुभा म्हणते की आता पोलीस स्टेशन हे इंग्लिशमध्येच आहे ना, मग अजून कोणता शब्द वापरायला पाहिजे असं शुभा गॅलेक्सीलाच विचारते. मग शुभा म्हणते की नियरेस्ट पोलीस स्टेशन असं म्हटल्यावर गॅलेक्सी शुभाला ॲड्रेस सांगते. गॅलेक्सी शुभाला सांगते की ते समतानगरमध्ये आहे असं सांगितलं जातं. मितू आलेली असते. मितूचं असं म्हणणं असतं की बाबा जे काही घडत आहे ना ते खूपच विचित्र आहे, आपल्याला विचार करायला पाहिजे. हां तुम्हाला असं वाटत आहे पण वाटतात तेवढ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. मी तुमचे जे रिटायरमेंटचे पैसे आले त्याच्यासाठी हा सगळा प्लॅन रेडी केला इन्व्हेस्टमेंटचा. काही म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे आहेत, काही शेअर्समध्ये टाकायचे आहेत. पण बाबांची मात्र अजिबात इच्छा नसते त्या सगळ्या तिच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनवरती सही करण्यासाठी. बाबा मात्र म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी मला विचार करावा लागणार आहे असं बाबांचं म्हणणं असतं. आणि बाबा शांतपणे ह्या गोष्टी पाहत असतात. आणि तेवढ्यात ते मितूला म्हणतात की माझ्यासाठी कॉफी बनवून आणशील का. मितूला कॉफी बनवायला पाठवतात आणि इकडे बाबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मला ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं हँडल कराव्या लागणार आहेत. तेवढ्यातच भाऊचा फोन आलेला असतो. भाऊ सांगत असतो की अरे यशवंता ती खिडकी आणि दरवाजाचं जरा बघायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे ते बोलत असतात की काही झालं तरीही आता ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत. तेव्हा इकडे बाबा सांगतात की हो हो भाऊ काही खर्च लागणार आहे ते सांग मला, इन्व्हेस्टमेंट काढून रिटायरमेंटचे पैसे आलेत ना त्या पैशातून आपण करूया घराचं काम असं बाबांनी सांगितल्यानंतर भाऊ आता त्या तयारीला लागतात. आणि इकडे आता सीमा ही पुन्हा नारडा बिल्डरकडे गेलेली आहे आणि नारडा बिल्डरने तिला प्लॅन सांगितलेला आहे, तिला काय फायदा होणार आहे ते सांगितलेलं आहे. आणि जेव्हा नारडा बिल्डरकडे गेल्यानंतर इकडे सीमा तिथं विचारत असते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं 25 फ्लोअरचा टॉवर होणार आहे आणि त्यातला एक फ्लोअर तुमच्या मालकीचा असेल हे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सीमाला खूपच भारी वाटत असतं. इकडे मितू घरी आलेले आहे आणि ती स्वीटीला प्रश्न विचारत आहे की मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे ते असं ती स्वीटीला विचारत असते. परंतु स्वीटी म्हणते म्हणजे. तेव्हा ती म्हणते की तू नक्की जॉबसाठीच आलेली आहेस ना, का घरातून पळून वगैरे आलेली आहेस आणि तुझ्या घरातल्यांना काही माहिती नाही असं ती स्वीटीला विचारत असते. तेव्हा बाबा म्हणतात ती जॉबसाठीच आलेली आहे काय पण काय विचारते. तेव्हा स्वीटीला ती म्हणते की नाही मला वाटलं तसं. आता स्वीटी इकडे मकरनकडे आलेली आहे आणि ती मकरनला विचारत आहे की मकरनला सांगत आहे की आपल्याला लवकरात लवकर हे सगळं निस्तरावं लागणार आहे, आपल्याला लवकरात लवकर जाऊन हे सगळ्यांना खरं सांगायला लागणार आहे कारण या गोष्टी लपवणं तेवढं वाटतं तेवढं सोपं नाही असं स्वीटी बोलत असते. आणि स्वीटी जेव्हा हे सगळं सांगत आहे तेव्हा मकरनलाही धक्का बसलेला आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत आहे ती म्हणजे आता समीरला घेऊन शुभाही पोलीस स्टेशनला गेलेली आहे. त्या मुलाच्यावरची केस तिने मागे घेतलेली आहे आणि तिथे जाऊन सांगितलेलं आहे की आत्ता तुला हे पैसे घे, तुला पुढे लागतील पण असं पुन्हा करू नको. समीर म्हणतो की खरंच आई, एवढी माया आणि एवढं प्रेम येतं कुठून गं तुझ्याकडे असं समीर बोलत असतो. आई म्हणते की शेवटी मी आई आहे ना. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.